हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 101. जगाचा निरोप रिक्त हस्ते घ्यायचा आहे. सिकंदर जग जिंकायच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेला होता. त्याला साऱ्या जगावर सत्ता गाजवायची महाप्रबळ अतिदुर्दम्य अशी इच्छा होती. ही सतत नवनवीन सत्ता गाजवायची हौस माणसाची पुराणी खोड आहे. त्याची एकदा डायोजनीज नावाच्या एका फकीराशी गाठ पडली. डायोजनीज म्हणजे एक नंगा फकीर होता. पूर्ण निस्संग असलेला तो एक महाविलक्षण फकीर होता. त्याच्याजवळ काही म्हणजे काहीही नव्हते. तो पूर्ण निरीच्छ होता. सिकंदर भेटल्यावर तो सिकंदरकडे पाहून मिश्किलपणे हसत सुटला. आपण एका सम्राटासमोर उभे आहोत वगैरे भान त्याला राहिले नाही. ते त्याचे हसणे सभ्यता वगैरे नावाखाली थांबवू शकला नाही. तो सिकंदरकडे पाहून हसतच राहिला. त्याचे ते हसणे पाहून सिकंदर चांगलाच वैतागला. त्याने डायोजनीजला विचारले की डायोजनीज, तू हा असा मला का हसतो आहेस? त्यावर डायोजनीज म्हणाला, तुझ्याकडे पाहून मी दुसरे काही करूच शकत नाही. सिकंदर, तू जग जिंकायला निघाला आहेस. समजा की तुझ्या इच्छेप्रमाणे तू जग जिंकलेस, तर मग नंतर तू पुढे काय करणार हा मला प्रश्न पडला आहे. त्यामुळे मला तुझे खूप हसू येत आहे. सिकंदरला याचा अर्थ समजला नाही. सिकंदरने डायोजनीजला विचारले की ह्याचा अर्थ काय? तेव्हा डायोजनीज म्हणाला, सिकंदर, समजा तू हे जग जिंकलेस, पण त्यानंतर दुसरे जग तर उपलब्ध नाही. त्यामुळे मग तू हे जग जिंकल्यावर काय करशील? कारण हे जग जिंकल्यावर तर तू रिकामा राहू शकणार नाहीस. तुझी सतत नवनवीन सत्ता मिळवायची इच्छा हे जग जिंकल्यावर शमणार नाही. ती तशीच उफाळलेली राहील. त्यामुळे तू कधीही समाधानी होणार नाहीस. मी पहा, माझ्याकडे काहीही नाही, काही मिळवायची इच्छाही नाही. त्यामुळे मी सदा सर्वदा जे आहे त्यात सुखी आहे. हे ऐकून सिकंदर जग जिंकायच्या आधीच उदास झाला. पुढे जेव्हा अर्ध्या वाटेवरच सिकंदरला आपला मृत्यू जवळ आल्याचे लक्षात आले, तेव्हा तो आपल्या जवळच्या मित्राला म्हणाला की मी मृत झाल्यावर माझे हात असेच बाहेर लोंबकळत राहू देत, ते बांधू नका. त्यावर मित्र म्हणाला, सिकंदर, तशी प्रथा नाही. तेव्हा याचे विशेष असे तू कारण काय ते मला सांग, कारण मी त्याप्रमाणे करीन. सिकंदर म्हणाला, लोकांना समजू दे की जग जिंकायची इच्छा बाळगणारा हा सिकंदर मरताना ह्या जगाचा निरोप खाली रिकाम्या हाताने घेऊन गेला. कथामृत क्रमांक 102. कलियुगातील दानशूर. कलियुगातील दानशूर मोठे अजब होत चालले आहेत. अर्थातच प्रत्येक ठिकाणी अपवाद हे आहेत आणि असणारच. या कलियुगात सर्वसाधारणपणे काहीतरी मोबदला मिळाल्याशिवाय दान द्यायला कोणी तयार होत नाही. कोणाला मिळकत करात सवलत हवी असते. कोणाला आपले किंवा कुटुंबियांचे नाव कोरले जायला हवे असते. कोणाला दानाच्या मोबदल्यात त्या संस्थेकडून इतर काही फायदा हवा असतो. अफलातून नगरीचा साळू मात्र महाविलक्षण दानशूर निघाला. साळू लहानपणापासूनच तसा मोठा धार्मिक होता. कथा, कीर्तन, पुराण, प्रवचन अशा ठिकाणी साळू नेहमीच हजेरी लावत असे. असेच एकदा उपनिषदावर एका योगी महाराजांचे प्रवचन चालू होते. 4 आठवडे प्रवचन चालले होते. आता त्या प्रवचनाची सांगता होती. तेव्हा तेथे नियमित प्रवचन ऐकायला येणाऱ्या साधकांनी योगी महाराजांना काही योग कार्यासाठी मदत देण्याचा विचार बोलून दाखवला. झाले. शेवटच्या दिवशी जेव्हा प्रसादाचे तबक फिरेल, तेव्हा प्रत्येकाने यथाशक्ती काहीतरी तबकात ठेवावे असे ठरले. साळू घरून निघाला तेव्हा त्याने तबकात
100 रुपये ठेवायचे असे ठरवले आणि त्याने 100 रुपयांची नोट खिशात ठेवली आणि घराबाहेर पाऊल ठेवले. इतक्यात त्याच्या मुलीने येताना चॉकलेट आणा असा हुकूम केला. साळू वाटेत जाताना विचार करू लागला की 100पेक्षा 50 रुपये द्यावे. लगेच तो एका दुकानापाशी थांबला. त्याने 5 रुपयांचे चॉकलेट विकत घेतले आणि 100 रुपये सुटे करून घेतले. ध्यान मंदिराची पायरी चढताना साळू विचार करू लागला की 50 फार होतात, त्यापेक्षा 20 रुपये ठीक होतील. प्रवचन संपले. योगी महाराजांनी तबकात प्रसादाचे पेढे ठेवले आणि तबक घेऊन एक साधक दरवाजात उभा राहिला. प्रत्येकजण काही ना काही नोट ठेवून पेढा घेऊन तबकाला नमस्कार करून बाहेर जात होता. साळूने पाहिले की काही जण 10 रुपये ठेवत होते तर काही जण नाणी ठेवत होते. तेव्हा साळूने विचार केला की आपणही 10 रुपये ठेवावेत. रांग सरकत होती. साळू तबकाच्या जवळ आला. त्याच्या पुढच्या व्यक्तीने 2 रुपयांचे नाणे तबकात ठेवले आणि 1 रुपया चिल्लर परत घेतली. तबकाला नमस्कार केला आणि तो बाहेर गेला. साळू तबकासमोर आला. अचानक साळूच्या मेंदूत काय झाले ते कळायला काही मार्ग नाही. साळूने बोटातील अंगठीने तबकात नाणे टाकल्याचा आवाज केला आणि 1 रुपयाचे नाणे चिल्लर म्हणून उचलले. प्रसादाचा एक पेढा घेतला आणि तबकाला नमस्कार करून तो बाहेर गेला. हरी ओम.